ॲम्ब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळाले, त्यात अशा प्रकरणात किती माफिया मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष संबंधित आहेत ते लवकर बाहेर येईल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। तर हे काम देण्यासाठी ज्या बाळराजांकडून दबाव आला त्याच्यात ते एकटे नसून मुंबई पुण्यातले माफिया लाभार्थी असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। 8,000 कोटीचं ते ॲम्ब्युलन्सचं काम, ॲम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट, 8,000 कोटीचं ॲम्ब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळतं आहे, कोणाला मिळालं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे किती माफिया मुख्यमंत्र्यांच्या संबंधित प्रत्यक्ष सहभागी आहेत हे लवकरच बाहेर येईल। ज्याने काम दिलं जाण्यासाठी दबाव बाळराजांकडून आला होता किंवा आलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त एकटे ते नसून मुंबई पुण्यातले अनेक नॉन माफियाज हे लाभार्थी आहेत 8,000 कोटीच्या टेंडरमधले। पोलीस हे गुंडांचे संरक्षक झालेले आहेत। शिंद्यांच्या टोळीमध्ये गुंड आणि पोलीस एकत्र आहेत हे सांगतो मी तुम्हाला। मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी ज्या पोलिसांच्या नेमणुका केलेल्या आहेत हे सगळे शिंदे सेनेचे सदस्य आहेत, शिंदे गँगचे सदस्य आहेत आणि त्यांचा हिशोब 2024च्या निवडणुकांनंतर केला जाईल। त्यांची यादी तयार आहे हे त्यांनी आता मी सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।